नाहीये सर, कोणाची तक्रार माझ्याबद्दल होती काही? मग कार्यालय जबाबदार तुम्ही नाही. कार्यालय जबाबदार कोण आहे? कोण घेणार जबाबदारी? कार्यालय जबाबदारी तुमची नाही, तुमच्या रेग्युलर घरच्या आम्ही सगळेच आहेत नाही, जबाबदार. रेग्युलर आमचा फॉलोअप आहे, रेग्युलर. अरे तुम्ही किती दिवसानंतर देतात? मला माहिती नाही का की किती दिवसानंतर तुमच्याकडे अपडेट झाल्यानंतर देतात तुम्ही? 60 दिवसाच्या पुढे येते अर्ज माझ्याकडे. हो रे, ऐकून घ्या ना जरा. 2 मिनिटं ऐकून द्या का? Yes. काय बोलताय इतके लोक जर जवळ येतात? म्हणजे एवढं सगळ्या पेपरवाले खोटे सगळे जण सांगताय. उद्योग धंद्यावाले तुमची कंप्लेंट मुख्यमंत्र्यापर्यंत करतात, पियुष गोयलला सांगतात, उद्योग मंत्र्याला सांगतात. ते पागल झालेले. त्यांना बोलू सगळ्यांना मी? इंडस्ट्रीच्या लोकांना बोलू का? मग तुम्हाला इंडस्ट्रीच्या लोकांना बोलवलं आणि त्यांच्या गाथा ऐकल्या तर तुमचे कपडे पण ठेवणार नाही अंगावर आम्ही. त्यांना काही लागत नाही हो, पैसे लागते यांना, दुसरं काही नाही लागत. पैसे राहिले का सगळं काम होते यांचे. या ठिकाणी उद्योजकांची पिळवणूक होते. जे उद्योग चालू आहे त्यांचीही पिळवणूक होते. उद्योजकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न काही अधिकारी करतात, त्यांच्या संगनमताने काही ब्लॅकमेलर करताय आणि काही लोकांनी या उद्योगधंद्यांपासून दूर पळत आहे आणि उद्योग या ठिकाणीहून स्थलांतरित करण्याचं काम काही लोक करताय. या ठिकाणी 700 कोटीच्या जे उद्योजक या ठिकाणी उद्योग घालण्यासाठी आलेले होते, त्यांनी कन्सेंट टू ऑपरेट कंट्रोल स्टॅब्लिशसाठी जे ॲप्लिकेशन केलेलं आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये यांनी अद्यापही कोणतीही कारवाई केली नाही. यांना पैशाच्या भ्रष्टाचाराने बरबटलेले हे अधिकारी आहे, यांना सरळ करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आज त्यांना आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात पैशाचं वाटप केलेलं आहे. त्यांना आम्ही म्हटलं की पैसे घ्या, परंतु आमच्या जनतेचे, कार्यकर्त्यांचे, लोकांचे कामं करा, उद्योगधंद्याचे कामं करा. येणाऱ्या काळात त्यांनी हे धंदे बंद नाही केले आणि उद्योगांना कधी ताबडतोब नाही केलं तर यांना सरळ केल्याशिवाय आम्ही राहणार फायली पेंडिंग आहे. इथे जवळपास 70-74 फाईल पेंडिंग आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.